तर शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. 16 ऑगस्ट 2025. आज आपण आलोय कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये. सध्या सतत पाऊस असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीचे पीक वाळलेलं, सुकलेलं म्हणजे उबळलेले झाडे बघायला मिळतात. आता सुद्धा खूप सारा पाऊस चालू आहे आणि या शेतात सुद्धा बघू शकता अशा प्रकारे झाडे पडून गेलेले आहेत. झाड पडल्यानंतर किंवा अति हवा असल्यामुळे झाडाच्या खाली बुडाला एक गड्डा पडतो आणि गड्ड्यामध्ये पाणी गेल्यानंतर त्यामध्ये आपल्याला झाड सुकलेला किंवा उबळलेलं बघायला मिळतं. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वात प्रथम ड्रिचिंग करायचे. ड्रिचिंग करत असताना सर्वप्रथम जे झाड आहे आपल्याला संपूर्ण सरळ करून त्याला पायाच्या सहाय्याने माती जिथं गड्डा आहे तिथं माती लावून तिथं आपल्याला चारी बाजूने दाबणी करायची आहे. आणि दाबणी केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ड्रिचिंग करायची असताना प्रति 15 ते 20 लिटर पंप साठी 50 ग्राम आपल्याला ब्लू कॉपर घ्यायचा आहे. यासोबत गॅसेसच्या गोळ्या आपल्याला 2 पंप मध्ये टाकायचा आहे. 100 ग्राम युरिया टाकायचा आणि त्याचबरोबर रूट झोन जे ह्युमिक आहे हे आपला 50 ml प्रति 15 ते 20 लिटर पंप मध्ये टाकून खाली बुडाखाली आपल्याला ड्रिचिंग करायची आहे. ड्रिचिंग करत असताना 100 ते 150 200 ml पाणी एका झाडाच्या ठिकाणी बुडाखाली आपण टाकू शकता.